अहो माझा अंदाज खरा ठरला. मग काय निघाला निष्कर्ष? अण्णा, ती सगळी पवळी एकसारखी दिसत होती. पण त्यातलं एक पोळं डाय केलेलं होतं. हो, पण मग हे कसं सिद्ध केलं? अण्णा, मी ते नेल पेंट रिमूव्हरने तपासलं. हे बघा ना, कलर निघालाय. वा, सुरेख. मी म्हटलं होतं ना, तुला उपजत नजर आहे. आता मी काही रसायनांची ओळख करून देईन. साधना, मुलगी आपल्या घराण्यात शोभून दिसते. चांगलंय. पण हीच हुशारी जर संसारात दाखवलीस ना तर मला जास्त आनंद होईल. साधना, अमृताला बघून देत ना थोडे. अहो हो, 100 वर्षापूर्वीचे थोडे ते पाहू देत तर खरं तिला. अमृता, आजी सासूचे तोडे आमच्या साधनेनं सगळ्या सासवांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे खुश होऊन त्यांनी ते तिच्या हातात चढवले होते. आवडले तुला? हो अण्णा, अगदी सुंदर घडण आहे. आता हे जर तुझ्या हातात हवे असतील, त्याकरता साधनेचं मन जिंकून घ्यावं लागेल. बर, तिजोरीच्या किल्ल्या दे साधनेला. मी घेऊन येते. घेऊन येते म्हणजे कुठे ठेवून दिल्यास तू त्या? अगं, किल्ल्या म्हणजे केवढी जोखीम आहे तुला कळतंय का? कुठे ठेवल्यास तू? ऍक्च्युली पोळ्याची पारख झाली म्हणून इतका आनंद झाला की मी एक्साइटमेंट मध्ये इकडे धावून आले. घ्या. किल्ल्या रूम मध्ये. हे तुमचं चुकलं. जा, किल्ल्या घेऊन या. तुम्ही अजून इथेच? नाही, काय झालं, मगाशी मी इथनं असं गेलो आणि पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की माझं काही सामान तुझ्याकडे राहिलं का बघावं. मी निघालो ना आता, म्हणून मग मी. म्हणून टकटक. हो, अगं म्हणजे काय, असं एकदम अचानक कसं कोणाच्या घरात घुसणार, म्हणून मी टकटक करत होतो. काका, तुमचं सामान माझ्या खोलीत कसं असेल? करेक्ट बोललीस तू एकदम. माझं सामान तुझ्या खोलीत कसं असेल? काहीतरी माझी गडबड झाली इकडे, काय बघायला पाहिजे बाबा. अरे दिनकर, एवढा मोठा बंगला तुमचा, ही कुठली याची जागा शोधून काढली तुम्ही? डोकं आहे का तुम्हाला? हो, हीच जागा सेफ आहे. गुरु आहात तुम्ही, गुरु. म्हणजे तोंड बंद ठेवून आपला व्यवसाय बिनबोभाट कसा करायचा हे तुमच्याकडनं शिकावं. होय ना? हो. तोंड बंद करा. आणा ती रत्न इकडे. हो, आणि हे घ्या तुमचे 50,000 रुपये वाटत. ठेवा पटकन खिशात. काय करणार काय त्या खड्यांचं तुम्ही? तुम्ही करता ते 1 2 का 4. दिनकरराव, माझ्या पार्टनरशिपचा विचार करा जरा. आपल्या दोघांचे फायद्याचं आहे ते. हा,
बरं मी काही 60-40चा आग्रह धरत नाहीये, 50-50 करूया. डोक्यावर बसू नका. हं? मला जरा विचार करू दे. हो करा करा विचार करा. हॅलो, चावी करून हवे अर्जंट. हो आहे येतो आलोच. थँक गॉड कियाराचं टेन्शन संपलं. अर्जुन, कियारा, काका यार सगळे एकामागोमाग आले रे अक्षय. तरी नशीब काका जात आहेत उद्या, म्हणजे मीच सांगितलं त्यांना इथून जायला. आधीच घरातले प्रॉब्लेम्स कमी आहेत का रे, वरून त्यांचा प्रॉब्लेम. आणि ते असताना इकडे मला टेन्शनच यायचं माहितीये. कियाराकडून त्यांनी पैसे उकळलेच आहेत, माहिती नाही इकडे कुणाकडून ते पैसे उकळणार आहेत. अरे ये उघडत. एसी चालत नाही हो. एसी बिघडलाय की आपलं नशीब बिघडलंय हो. ते नशीब कुठं बिघडलंय दिसत नाहीये का? 50,000 मिळाले बसल्या जागी. आणतो कुठून एवढे पैसे हा मन्या? आले ना, कुठून का ना आपल्याला मिळाले ना बस. तिथे मला सांगू, हा मन्या आहे ना प्रभुणींचा मन्या. हा ना गेडा बनून पेडा खाणाऱ्यातला आहे. तुला तसा काय अनुभव आलाय का? का तू त्याला परस्पर 4 खडे विकलेस? हेच आवडत नाही मला तुमचं. मी कधीतरी तुमच्या गोष्टींना हात लावते मग का बोलतो तुम्ही असं? मला एवढंच म्हणायचंय, तो महाधूर्त बोका आहे. बाहेर लोकांना चुना लावत फिरत असणार. मला म्हणायचंय ह्या त्याच्या अंगीच्या गुणांचा ना आपण वापर करून घेऊया, ते आपल्या फार उपयोगाचं आहे. त्यातले अर्धे द्या ना मला. त्यातले नाही ना, असं काय करता? हे घ्या मग, आत्ताच्या आत्ता एसी दुरुस्त करून द्यायचा. मला पैसे नाही देत ना, आत्ताच्या आत्ता दुरुस्त झाला पाहिजे. इथे आहे तो. आतापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. फक्त फायनल स्टेप राहिली. ती एकदा होऊन गेली की नैया पार. गाडगे गाडगे आता रिकामे होतील वाडगे. आता दबक्या पावलांनी घरच्या पेढीच्या खोलीत जायचं. अलगद हाताने तिजोरीचं दार उघडायचं आणि सगळा माल हस्तगत करायचा. गुपचूप येऊन चिडीचूप झोपून जायचा. मनोहर, समस्त घाडग्यांची मध्यरात्र झालेली आहे, पण तुझा सूर्योदय होणार. बापरे, हाय ग हाय, काय गरम होतय. हाय ग, अरे अहो काय लाईट बिटला तर डोळ्यावर नुसतं उजेड येतो. मला पण हा एसी नुसते आकडे दाखवतो, त्याचं बाकी काही होतच नाहीये. मग दुरुस्त करून घ्या, बदला तरी नाही तर. चल गच्चीत जाऊन झोपूया. गच्चीत मुद्दाम म्हणताय ना? हा, तिथे भूत आहे, मी भूताला घाबरते माहितीये म्हणून मुद्दाम म्हणताय ना? नाही करा, चेष्टा करा. ते तिकडे आपले निदान ह्या गरमीपायी डोळे उघडे तरी राहत आहेत. तिथे भूताला म्हणून कायमचे मिटले तर मग सांगू नका. उगाच नको, ते भूत आहे हो तिकडे. तुला ना काय हवं ते कर. मी जातो मस्तपैकी पेढीत अशा गाद्या जोडवतो, एसी लावतो आणि मस्त झोपतो. चल, गुड नाईट.
हो गुड नाईट काय अहो, तुमचाच तुम्ही विचार करताय माझं मी काय करायचं Good night. अहो सकाळी उठून की आई कामाचा गं जाऊ देवा. ऐका ते अहो, पंखा कशाला मग दुरुस्त नाही केला हो तो पंखा का नाही गेले तिकडे हा इथे काय करतोय बापरे तो काय का करे ना पण त्यांनी जर मला बघितलं तर माझा सगळा प्लॅन फसेल बापरे काय रे तू काय करतोयस हा? अरे दिसलंय मला हा तुझं हे जे काय चाललंय ते काय कळत नाही मला हा? असं चालू दे हं? अरे कधी काळी ह्या लबाड्या आम्ही पण केल्यात हा? तुम्ही ही उशी घेऊन काय करता इकडे अरे माझा एसी झालाय बंद हा. आता मस्तपैकी पेडीत एसी लावतो आणि झोपतो हा? तुझा पळ पळ हो. पळ हं. अरे काय चाललंय तुझं दिसलंय मला तुला काय वाटलं तुझं हे जे काय चाललंय ते कळत नाही होय असू दे चालू दे अरे कधी काळी या लबाड्या आम्ही पण गेल्या माझ्यावर इतकं मोठं संकट कोसळलं अक्षय आणि नेमका तू नाहीयेस तू असता तर मला जरा हलकं वाटलं असतं इतकं सगळं कमावलेलं एका क्षणात घालवलं मी आई तर आई सुद्धा बोलत नाहीयेत माझ्याशी माझं तोंडही बघत नाहीयेत हे सगळं अक्षयला मेसेज करून कळवते माई आत्ता काय करतायत इकडे माई
काय झालं? तुम्ही इतक्या रात्री कशा बागेत? माई, ही गुलाबाची इकडे एकच कुंडी आहे. याच्यात दागिने ठेवतो म्हणजे उद्या शोधायला बरं पडेल. मनोहर, या बाबतीत तुझं डोकं जे काय चालतं ना त्याला तोड नाही. आता म्हणावं माझी कपड्यांची बॅग चेक करा, नाही तर माझी खोली चेक करा, कुठे काहीही मिळणार नाहीये. आई गं. आता रात्र इथेच काढायला लागणार. ओय गो. हुश.